मित्रांनो, ही मूव्ही सुरू होते आदिती नावाच्या मुलीपासून. ती लंडनमध्ये राहते व एका बंद असलेल्या हॉटेलचं रेंट भरत असते. हे हॉटेल तिच्या पप्पांचं होतं. हॉटेलचं नाव आहे माऊली मिसळ, ज्याचा मालक असतो चड्डा. आदिती एका रेस्टॉरंटमध्ये काम करून या हॉटेलचं रेंट भरत असते. या रेस्टॉरंटची बॉस एक इसाबेल नावाची लेडी असते. ती आदितीचं प्रमोशन करून तिला नवीन रेस्टॉरंट चालवण्याची ऑफर देते, पण एका अटीवर. आदितीला तिच्यासोबत लग्न करावे लागेल. हे ऐकून आदितीला राग येतो आणि रिस्पेक्टफुली ती इसाबेलला नकार देते आणि तो जॉब सोडून देते. आदितीची बहीण रावी हिला स्टेज शो आणि नाटक करायची आवड आहे. आता आदिती आणि रावी हिच्यासमोर पुढे रेंट कसं भरायचं ही समस्या उभी राहते. त्या विचार करू लागतात की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील. पुढे आदिती रावीच्या सांगण्यावरून तिच्या इंस्टाग्राम फ्रेंडला भेटायला जाते आणि सोबतच काही जॉबचं जमते का हे देखील विचारता येईल या आशेवर. पण तो इंस्टाग्राम फ्रेंड तिला बायकोच्या जॉब आहे असं सांगून इनडायरेक्टली प्रपोज करतो. आदिती तेथूनही निघून जाते. इकडे रावी फुलांच्या दुकानामध्ये पार्ट टाइम जॉब आहे का हे विचारायला जाते, जिथे तिथल्या मुलाशी म्हणजे समीरसोबत भांडण होतं. पुढे तो तिला सॉरी बोलतो आणि तिथे त्यांची ओळख होते. इतक्यात त्यांच्या घरी घर खाली करायची नोटीस येते, कारण घराचीही रेंट भरलेली नसते. त्या दोघी त्यांच्या जवळचे राघव काका यांची हेल्प घ्यायची ठरवतात आणि त्यांना भेटायला जातात. पण काही मदत मिळण्या अगोदरच राघव काका त्यांची भरलेली सुटकेस दाखवतात व म्हणतात, मीच कंगाल झालोय, रेंट भरायचेही पैसे नाहीत आणि भारतात परत चाललो. ते सांगतात, मी शांती सदनमध्ये काम करायचो आणि आता तिथून काम सोडलं आहे. मित्रांनो, शांती सदन हे लंडनमधील पेईंग गेस्ट आहे, ज्याचा मालक जगन्नाथराव म्हणजे आपले लाडके कलाकार भरत जाधव आहेत. ज्याला अस्सल पुणे अनुभवायचे असेल तर त्याने शांती सदनमध्ये राहावे, जिथे फक्त जेंट्स लोकांनाच एंट्री आहे आणि नियम खूप कडक आहेत व प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी दंड आहे. शांती सदनमध्ये राघव काका पूर्वी आचार्य होते, इथे जॉब करायचे. काही कारणाने तिथून त्यांना काढण्यात आले. आचार्याची वॅकन्सी शिल्लक असते. इतक्यात टीव्हीवर बहुचर्चित आणि फेमस पिक्चर बनवाबनवी लागतो आणि त्यातून रावी आदितीला आयडिया देते की तू मुलगा बनून शांती सदनमध्ये राहायला जा आणि सोबतच आचार्याचा जॉब देखील कर, आणि मुलीचा मुलगा बनवायला माझे मेकअप आर्टिस्ट कामत काका आहेतच की. नाईलाजाने आदिती कामत काकांना भेटते. त्या दोघी त्यांना त्यांची स्टोरी सांगतात आणि हातापाया पडून त्यांना तयार करतात. नंतर आदिती मुलांचा वागणं आणि बोलणे शिकायला सुरुवात करते. काही वेळानंतर दुकानाचा मालक नवीन पार्टीला घेऊन जागा दाखवायला येतो. तेव्हा आदितीचा राग डोक्यात जातो आणि तिच्यातील मुलगा खऱ्या अर्थाने जागा होतो. कामत काका तिचा छानसा मेकअप करतात, मिशी वगैरे लावतात. तिकडे शांती सदनमध्ये नाश्त्याची वेळ झालेली असते आणि दारावर एक मुलगा येऊन उभा राहतो. नाव आदित्य. एवढ्यात तुम्हाला समजलं असेलच की आदित्य दुसरा तिसरा कोणी नसून आदितीच असते. येताना ती भला मोठा टिफिन आणते, त्यामुळे तिला कोणी नाही बोलूच शकत नव्हतं. इथे आदित्य म्हणजे आदितीला जॉब मिळतो व पहिला दिवस आनंदात जातो. दुसऱ्या दिवशी माधव म्हणजे हास्यजत्रा फेम गौरव मोरे हा आदित्यला मुलीच्या आवाजात बोलताना बघतो आणि मालकाला दाखवायला घेऊन येतो. तोपर्यंत इकडे आदिती ऑनलाईन व्हिडिओ लावून परिस्थिती हाताळते, कारण तिने ताटामध्ये माधवचं प्रतिबिंब बघितलं असतं. नंतर बोलता बोलता समजतं की शांती सदनमध्ये अकाउंटंटचीही वॅकन्सी आहे. तर आता तुम्हाला समजलं असेलच की आता रवीचा रवींद्र होणार. दोघी कामत काकांकडे जातात आणि रावीचा रवींद्र करून शांती सदनमध्ये येतात आणि आता रावीलाही जॉब मिळतो. इथे रिकव्हरी करत असताना रावीला समीर भेटतो. होय, समीर तोच जो फुलांच्या दुकानात पार्ट टाइम जॉब करतो. समीर नशिबाने रावीला ओळखत नाही. रवींद्र आणि आदित्य हिशोब देताना घरच्यांचा विषय निघतो व त्या जगन्नाथराव यांना आपल्या आईबाबांविषयी सांगतात. मित्रांनो, रावी आणि आदितीच्या पप्पांचं पुण्यात एक सुप्रसिद्ध हॉटेल होतं. बरोबर ओळखतात मित्रांनो, हॉटेलचं नाव होतं माऊली मिसळ. ते हॉटेल त्यांना लंडनमध्ये टाकायचं होतं असं त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण देखील झालं. पण दुर्दैवाने एका दिवशी हॉटेलमध्ये भयंकर विस्फोट झाला आणि त्यात त्यांचे आईबाबा वारले. पुढे आदिती इन्स्टा फ्रेंड रंजनच्या आणि रावी समीरच्या प्रेमात पडते. चौघे भेटतात, एकमेकांची ओळख होते आणि समीर रंजनला सांगतो की तूही शांती सदनमध्ये राहायला ये. रंजन त्याचं बोलणं मान्य करतो. रावी आणि आदिती या दोघांची मजा घ्यायची ठरवतात व सांगतात आदित्य आणि रवींद्र हे त्यांचे भाऊ आहेत, आधी त्यांना पाठवा मग आम्हाला.
आता मूवीमध्ये आणि शांती सदनमध्ये एका नवीन कॅरेक्टरची एंट्री झाली आहे. नाव शिवानी. बोल्ड आणि बिनधास्त. होय, एक मुलगी. सगळे अवाक झालेत आणि ती मालक जगन्नाथराव यांना एक चिठ्ठी देते आणि जगन्नाथराव या ब्रह्मचारी घरामध्ये तिला राहायची परवानगी देतात. चिठ्ठीमध्ये असं काय लिहिलं होतं ज्याने त्यांनी आपले स्वतःचे नियम मोडले हे पाहणं गरजेचं ठरेल. कमेंट करून सांगा की काय लिहिलं असेल. आदिती आणि रावी हे पाहून धीर एकवटवतात आणि जगन्नाथरावांना खरं सांगायचं ठरवतात. त्याच दिवशी विजय नावाच्या मुलाला लग्न होऊन ब्रह्मचारी राहत असल्यामुळे आणि खोटं बोलल्यामुळे शांती सदनमधून काढून टाकण्यात येते. आदिती आणि रावी हे पाहून जगन्नाथरावांना काही न सांगितलेलंच बरं असं ठरवतात. एकदा माधवला आदित्य आणि रवींद्रबाबत फुल डाऊट येतो व तो तसं मालकाला सांगतो व रवींद्रची वीक काढण्याचा प्रयत्न करतो. पण तिने तिचे केस आधीच कट केलेले असतात आणि बॉयकट ठेवलेली असते, यामुळे त्या दोघी वाचतात. पुढे त्या दोघी समीर आणि रंजनला सर्व खरं सांगतात आणि जगन्नाथरावांना सर्व खरं सांगायचं ठरवतात. पण त्याआधीच जगन्नाथरावांना हार्ट अटॅक येतो आणि ते हॉस्पिटलाइज होतात. थोड्या दिवसांनी बरे होऊन घरीही येतात. त्यानंतर रवी आणि आदित्य जगन्नाथरावांना जोर देऊन विचारतात शिवानी कोण आहे आणि ती इथे का राहते. तेव्हा जगन्नाथराव सांगतात शिवानी माझी मुलगी आहे. फार वर्षांपूर्वी त्यांचं शांती नावाच्या मुलीवर प्रेम होतं आणि त्यांना पळून जाऊन लग्न करायचं होतं. पण शांती आलीच नाही आणि एका श्रीमंत मुलाशी लग्न केलं. तेव्हापासून जगन्नाथरावांचं मन रमेना व ते भारत सोडून लंडनला आले आणि ते पत्र शांतीने लिहिले होते व मुलीचा सांभाळ करण्याचे सांगितले होते. आदिती आणि रावी यांना शिवानीवर डाऊट येतो. हे त्या समीर आणि रंजनला सांगतात आणि मग तिच्याकडून जाणून घेण्यासाठी आदिती आदित्यच्या वेशात तिला भेटायला जाते. पण तिथे त्यांना काही समजत नाही. माधव शिवानीला भेटून आदिती आणि रावीबद्दल सर्व हकीकत सांगतो आणि तिच्यासोबत मिळून त्या दोघींचा घरचा ॲड्रेस शोधून काढतो आणि ते दोघे त्यांच्या घरी जाऊन त्यांना मेकअप काढताना बघतात. पुढे शिवानी जगन्नाथरावांना इमोशनल ब्लॅकमेल करून धुलिवंदन खेळण्यासाठी तयार करते आणि माधव संधी साधून रावी आणि आदितीला पाण्यात नेतो आणि तिथे त्यांचं पितळ उघडं पडतं, कारण रावी आणि आदितीचा मेकअप निघून गेलेला असतो. जगन्नाथरावांना हे सहन होत नाही आणि ते या दोघींना जाब विचारतात तुम्ही असं का केलं. त्यावर आदिती म्हणते हे सगळं आम्ही आमच्या पप्पांच्या स्वप्नासाठी केलं आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पैसे कमवायचे होते म्हणून केलेलं आहे. इकडे धुलिवंदन चालू असताना तिकडे समीर शिवानीची झडती घेतो. काही महत्त्वाचं मिळतंय का हे बघतो. त्यात त्याला शिवानीचा पासपोर्ट मिळतो आणि तो ते जगन्नाथरावांना देतो. त्यात शिवानीची जन्मतारीख जगन्नाथराव भारत सोडून आल्यानंतर 2 वर्षांनंतरची होती. म्हणजे सिद्ध होतंय की शिवानी जगन्नाथरावांची मुलगी नाही. जगन्नाथराव शिवानी आणि माधव या दोघांनाही शांती सदनमधून बाहेर काढतात आणि रावीलाही सुद्धा निघून जाण्यासाठी सांगतात. जगन्नाथरावांना गिल्टी फील होतं आणि ते आदिती आणि रावीच्या बाबांचं हॉटेल 5 वर्षांचा करार करून त्यांना भेट देतात, पण खोटं न बोलण्याच्या अटीवर. मित्रांनो, मूव्ही आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं या मुलींच्या धाडसाला आणि जिद्दीला काय म्हणाल ते सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.